हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण मस्तपैकी अगदी मेथीची पुरी करणार आहोत. ज्वारी आणि मेथीची पुरी करणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी छान अशी चटपटी टोमॅटोची चटणी करणार आहोत. तर आपण काय करायचं, सर्वात आधी चटणी करून घेऊया. तर चटणी, टोमॅटोची चटपटी चटणी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. मस्टर्ड सीड्स म्हणजे राई ॲड केलेली आहे. मी जिरं ॲड करूया. लसूण ॲड केलेले आहेत. 4 ते 5 पाकळ्या लसूण आहेत, बारीक चॉप करून मी ॲड केलेले आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. आता आपण कांदा ॲड करूया. हे बघा, कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता मी याच्यामध्ये 2 मोठी साईजचे टोमॅटो आहेत, चॉपरमध्ये मी चॉप करून घेतले आहेत. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड केलेलं आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आणि फ्रेंड्स, मगाशी मी ना म्यूट केलं होतं, कारण जरासं थोडं मशीनचं काम चालू होतं, मशीनचा आवाज येत होता ना, म्हणून मी आवाज म्यूट केला होता. तर हे बघा, आपली मस्त चटपटी चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये साखर किंवा थोडासा गूळ ॲड करायचा असेल तर नक्की ॲड करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ काही ॲड करत नाही आहे. ही चटणी मी अशीच ठेवते आहे पुरीबरोबर खायला. जर तुम्हाला आणखी थोडंसं पातळ हवी असेल ना, तर थोडंसं गरम पाणी ॲड करा आणि थोडीशी अशी पातळ चटणी तुम्ही करू शकता. आता मी गॅस बंद करते आहे आणि हे बाजूला ठेवूया. आणि आता आपण पुरीची तयारी करूया. आता मेथी ज्वारीची पुरी करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट करायची आहे. तर पेस्ट करण्यासाठी मी काय केलं आहे, छोट्या मिक्सी जारमध्ये मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 मूठ मी लसूण घेतलेली आहे, त्याचा अर्धा मी आलं घेतलेलं आहे. आता मी हे छान असं पेस्ट करून घेते आहे. पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, जे दरदरा म्हणतात ना तसं हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी हे असं वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही मोठी बॉल घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर ॲड केलेली आहे. चिरलेली मेथी आपण ॲड केली आहे. एकदम पण बारीक नाही चिरली आहे, मी साधारणशी चिरलेली आहे. आणि या पुरीला खमंग असा टेस्ट येण्यासाठी आपल्याला हे ॲड करायचं आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण जर ॲड केली ना तर खूपच छान सुगंध पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तीळ ॲड करायचे आहेत. आणि ही जी पेस्ट केली आहे ना, ती आपल्याला ॲड करायची आहे. तिखटपणा तुम्ही किती खाता त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. मीठ ॲड करूया स्वादाप्रमाणे. गरम मसाला, थोडीशी हळद पावडर, धना जिरा पावडर, अजवाईन म्हणजे मी ओवा ॲड करते आहे. थोडंसं आपण तेल ॲड करूया. हा जो चमचा आहे ना, तो मी 2 चमचे तेल ॲड केलेले आहे. म्हणजे आपण जो पोहे खायचा चमचा असतो ना, तर 4 चमचे घेतलेत. हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे म्हणून मी 2 चमचे घेतले. जर तुम्ही पोहे खायचा चमचा घेतलात ना तर 4 चमचे घ्या. आता ना हे आपण आधी मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला आणखी तिखटपणा हवा असेल ना तर लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता. आता सगळं मिक्स झालेलं आहे. ज्वारीचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं. आणि हे जे चमचा आहे ना, हा ते 2 चमचे मी बेसन ॲड केलेलं आहे. आपल्याला जेवढं मावेल तेवढं पीठ घेऊन आपल्याला पुरीचं पीठ, घट्टसं पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि छान असं घट्टसर पीठ मळायचं आहे. हे बघा, असं छान पीठ मळून झालेलं आहे. छान असं तेल लावून पण मळून घ्यायचं. आता मी ना कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपण छोटे छोटे गोळे करूया. तुम्हाला कशा पुऱ्या करायच्या आहेत ना, त्या साईजचे आपण गोळे करायचे आहेत. म्हणजे छोटे साईजचे पुऱ्या पाहिजे असते तर छोटे गोळे करू शकता, मोठे साईजचे पाहिजे असते तर मोठे गोळे करू शकता. आणि ना ह्या पुऱ्या छान अशा 2 दिवस आरामात टिकू शकतात. तुम्हाला जर प्रवासात घेऊन जायच्या असतील तर ह्या अशा पुऱ्या तुम्ही करून घेऊन जाऊ शकता.
आता अशी प्लॅस्टिकची शीट घ्यायची आहे. छान, त्याला थोडंसं असं तेलाचा हात फिरवायचा आहे आणि असे गोळे ठेवायचे. असे मी 2 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. तेल तापलेलं आहे आणि मी खाली ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कसं आपल्या पुऱ्या तेल कमी ॲब्झॉर्ब करतात. हे बघा, याच पद्धतीने मी छान अशा खुशखुशीत पुऱ्या तळून घेते आहे. तर ह्या बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशा आपल्या मेथी आणि ज्वारीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतं आणि ही कांदा टोमॅटोची चटणी आहे, खूप भारी लागते खायला. तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता. आणि जर तुम्हाला तेलकट पुऱ्या अशा पुऱ्या करायच्या नसतील ना, तर त्याच पिठाचं पीठ थापून तुम्ही थेपले पण करू शकता. पण हे कसं मुलांना टिफिनमध्ये न्यायचं असेल किंवा पिकनिकला मुलांना प्रवासाला कुठे न्यायचं असेल ना, तर ह्या पुऱ्या अशा करून घेतल्या ना तर खूप छान लागतात. छान असा 2 दिवस आरामात टिकतात. मग तुम्ही प्रवासात अशी चटणी करून पण नेऊ शकता किंवा सॉसचं पॅकेट पण घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर आवडली रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता पुन्हा भेटूया छान अशाच सुंदर छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.